तर मित्रांनो, तुमच्या घरी जर मुलगी जन्माला आली असेल तर शासन देणार आहे तुम्हाला तब्बल 1,01,000 रुपये. होय, ही बातमी अगदी खरी आहे. तर महाराष्ट्र शासनाअंतर्गत राबवली जाणारी एक महत्त्वाची योजना म्हणजे लेक लाडकी योजना. तर महाराष्ट्र शासनाअंतर्गत ही योजना मुलीच्या सक्षमीकरणासाठी, मुलीची आर्थिक व सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी, तसेच मुलीच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी, तसेच मुलीची सामाजिक आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी, बालविवाह रोखण्यासाठी, मुलीचा जन्मदर वाढवण्यासाठी ही शासनाअंतर्गत राबवली जाते. तर या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मापासून ते मुलगी 18 वर्ष होईपर्यंत शासन तिला तब्बल 1,01,000 रुपये हे मोफत दिल्या जात असते. तर या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे व कागदपत्र कोणकोणती लागणार आहे, शर्ती अटी काय आहे, पात्रता काय आहे, याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये समोर पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा व असेच महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. तर नमस्कार, मी राहुल जवादे, आपण पाहत आहात आरजे मराठी. तर महाराष्ट्र शासनाअंतर्गत चालवली जाणारी एक महत्त्वाची सामाजिक व आर्थिक योजना म्हणजे लेक लाडकी योजना. तर मित्रांनो, लेक लाडकी योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाची योजना आहे, जिचा उद्देश मुलीचा जन्म प्रोत्साहित करणे, मुलीचं शिक्षण सुरू ठेवणे, मुलीचा बालविवाह रोखणे आणि गरीब व मध्यम कुटुंबातील मुलींना आर्थिक आधार देणे. तर या योजनेअंतर्गत पैसे एकदम मिळणार नाही, तर हे पैसे तुम्हाला 5 टप्प्यात मिळतात. तर बघा, त्यासाठी मुलीच्या जन्मानंतर 5,000 रुपये मिळेल. त्यानंतर मुलगी पहिल्या वर्गात गेली तेव्हा 6,000 रुपये मिळेल. मुलगी 6व्या वर्गात जाईल तेव्हा 7,000 रुपये मिळेल. त्यानंतर मुलगी 11व्या वर्गात जाईल तेव्हा 8,000 रुपये मिळेल. आणि त्यानंतर मुलीचे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 75,000 रुपये मिळेल. म्हणजे एकूण रक्कम 1,01,000 रुपये हे मुलीला मिळणार आहे. तर आता त्यासाठी पात्रता काय आहे ते बघूया. तर या योजनेसाठी पात्रता म्हणजे मुलगी महाराष्ट्राची रहिवासी असावी, मुलीच्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असावे, मुलीचं लग्न 18 वर्षापूर्वी होता कामा नये, मुलगी शाळेत नियमित शिकत असावी. तर बघा, हा अर्जासाठी कागदपत्र कोणकोणती लागणार आहे. तर अर्ज करताना ही कागदपत्र तुम्हाला लागणार आहे. तर त्यामध्ये मुलीचे जन्म प्रमाणपत्र, मुलीचं आधार कार्ड, आई वडिलाचे आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, बँक पासबुक, शाळेचा बोनाफाईड किंवा प्रवेश दाखला. बघा, अर्ज कसा करायचा आहे. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, या योजनेचा अर्ज हा ऑनलाईन नाही आहे. या योजनेचा अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तर हा ऑफलाईन पद्धतीने ग्रामीण भागात अंगणवाडी सेविकेकडे अर्ज करायचा आहे आणि शहरी भागात महिला व बालविकास विभागाकडे CDPO ऑफिसमध्ये अर्ज करायचा आहे. आणि अर्ज केल्यानंतर अंगणवाडी सेविका अर्ज तपासते. अर्ज तपासल्यानंतर अर्ज ऑफिसला पाठवते. त्यानंतर मंजुरी मिळाल्यावर पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतात. काही महत्त्वाच्या अटी आहे. तर महत्त्वाच्या अटी म्हणजे मुलीचं लग्न हे 18 वर्षापूर्वी लग्न झाल्यास लाभ रद्द होतो, चुकीची माहिती दिल्यास अर्ज बाद होते आणि प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळा अर्ज करावा लागतो. मुलीच्या जन्मानंतर वेगळा अर्ज करावा लागणार. मुलगी जेव्हा पहिल्या वर्गात जाईल तेव्हा वेगळा अर्ज करावा लागेल. मुलगी 6व्या वर्गात जाईल तेव्हा वेगळा अर्ज करावा लागेल. मुलगी 11व्या वर्गात जाईल तेव्हा वेगळा अर्ज करावा लागेल. आणि मुलगी 18 वर्षाची होईल तेव्हा वेगळा अर्ज करावा लागेल. म्हणजे प्रत्येक टप्प्यासाठी तुम्हाला वेगवेगळा अर्ज करावा लागणार आहे. मित्रांनो, जर तुमच्या घरात मुलगी असेल तर लेक लाडकी योजनेचा हा फायदा नक्की घ्या. आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आरजे मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर अशाच सरकारी योजना, अपडेट आणि महत्त्वाच्या माहितीसाठी मी राहुल जवादे आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत करतो. तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.